आता आपण कपॅसिटन्सच्या कॅल्क्युलेशन बद्दल थोडंसं डिस्कशन करूया. कपॅसिटन्स फॉर पॉवर लाईन, दॅट इज कपॅसिटन्स कॅल्क्युलेशन. जनरली कपॅसिटन्स काय असतो? कपॅसिटन्स सिम्पली C इज इक्वल टू Q डिवायडेड बाय V असतो. सिम्पली कशामध्ये असेल तर फॅराड पर किलोमीटर मध्ये असेल. आता किलोमीटर मध्ये घेण्याचं पर्पज काय तर ट्रान्समिशन लाईनची लेंथ कशी असते तर किलोमीटर वरती असते. आता कपॅसिटन्स मध्ये आपण कशा विचार करतो तर इलेक्ट्रिकल फ्लक्स लिंकेजचा विचार करतो. कशाचा? इलेक्ट्रिकल फ्लक्स लिंकेज. आता इलेक्ट्रिकल फ्लक्स लिंकेज म्हणजे ऍक्च्युली काय असतं तर चार्ज असतो. काय असतो ऍक्च्युली तर चार्ज असतो. इलेक्ट्रिकल फ्लक्स लिंकेज इनसाइड द कंडक्टर काय असतात तर इलेक्ट्रिकल फ्लक्स लिंकेज इनसाइड कंडक्टर काय असतात? झिरो असतात. ही गोष्ट आपल्याला त्यामध्ये लक्षात ठेवायची आहे. इलेक्ट्रिकल फ्लक्स लिंकेज इनसाइड झिरो असल्याच्या कारणामुळे या ठिकाणी इंटरनल ऑफ इलेक्ट्रिकल फ्लक्स लिंकेज असं काय फिनोमेनन येत नाहीये, असं काय कन्सेप्ट या ठिकाणी येत नाहीये. जो काय आपण इंडक्टन्सच्या केसमध्ये पाहत होतो इंटरनल फ्लक्स लिंकेज आपण काय करतोय एक्सटर्नल फ्लक्स लिंकेज मध्ये ऍड करतोय. त्यामुळे जे काही रेडियस आहे ऍक्च्युअल त्याच्यामध्ये काय होतोय चेंज होतोय आणि या ठिकाणी इफेक्टिव्ह रेडियस इमॅजिनरी रेडियस और फिक्टिशियस रेडियस येते जे की काल्पनिक आहे, अस्तित्वात नाही आणि तिला आपण काय म्हणतो तर आदर्श म्हणतोय, तिला आपण सिम्पली जीएमआर असं म्हणतोय. हा कुणाच्या केसमध्ये येतोय तर या ठिकाणी इंडक्टन्सच्या केसमध्ये. कुणाच्या केसमध्ये तर इंडक्टन्सच्या केसमध्ये. पण हा फिनोमेनॉन कपॅसिटन्स मध्ये येतोय का तर कपॅसिटन्स मध्ये असा कोणत्याही पद्धतीचा फिनोमेनॉन येत नाहीये. हा जीएमआर हा फक्त आपण इंडक्टन्सच्या कॅल्क्युलेशन साठी करतो. कपॅसिटन्सच्या केसमध्ये आपण काय करतो तर इफ ऍक्च्युअल रेडियस आपण विचार करतो. कोणाचा तर ऍक्च्युअल रेडियसचा आपण विचार करतो. ही गोष्ट आपल्याला याच्यामध्ये लक्षात ठेवायची आहे. आता द इम्पॉर्टन्स ऑफ द कपॅसिटर इज टू डेव्हलप, काय डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतोय तर स्टॅटिक फील्ड अँड ऑल्सो स्टोअर करतोय. काय तर ठिकाणी चार्जला स्टोअर करण्याचा प्रयत्न करतोय. कोण आहे तर कपॅसिटन्स आहे. आता स्टोअर करतोय चार्जला. आता चार्जला स्टोअर करतोय ऍज अ फॉर्म ऑफ काय तर इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी. दॅट इज कपॅसिटर एनर्जी स्टोअर करेल. किती होईल तर सिम्पली या ठिकाणी AC इज इक्वल टू 1/2 CV चा स्क्वेअर. हा काय करेल एनर्जी स्टोअर करेल. कशामध्ये करेल तर ज्यूल मध्ये करेल. कशामध्ये ज्यूल मध्ये करेल. म्हणजे कपॅसिटन्स काय करेल तर स्टॅटिक फील्ड मध्ये काय करेल तर एनर्जी काय करेल तर स्टोअर करेल. दिट इज असेल काय 1/2 CV चा स्क्वेअर असेल. C इज इक्वल टू Q बाय ही और C इज इक्वल टू सिम्पली इलेक्ट्रिकल फ्लक्स लिंकेज बाय व्होल्टेज. हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. आता C इज इक्वल टू इलेक्ट्रिकल फ्लक्स लिंकेज बाय व्होल्टेज इज लॅम्बडा और Q. आता इलेक्ट्रिक फ्लक्स लिंकेज काय म्हणतो लॅम्बडा किंवा Q असं म्हणतो. इलेक्ट्रिक एनर्जी आपल्याला दिली 1/2 CV चा स्क्वेअर. कशामध्ये असेल जूल मध्ये असेल. त्याबद्दल आपण काय केलं डिस्कस केलेलं आहे. आता ऍक्च्युअली या ठिकाणचा Q काय तर हा चार्ज आहे. काय ऍक्च्युअली आपल्याकडे Q हा आपल्याकडे चार्ज आहे. देअरफॉर Q इज इक्वल टू काय होतंय तर C इंटू V होतंय. हा एक फॉर्म्युला आपण काय लक्षात ठेवायचा असतो कुणाचा तर चार्जच्या केसमध्ये. अगेन व्होल्टेज V इज इक्वल टू चार्ज Q डिवायडेड बाय काय होतं तर काय C होतोय. हाही फॉर्म्युला आपण लक्षात ठेवायचा आहे. याही गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहेत. याचा उपयोग आपण कुठे करतो तर इन केस ऑफ द लाइटनिंग स्ट्रोकच्या केसमध्ये. कुठे यूज करतो याचा तर लाइटनिंग स्ट्रोकच्या केसमध्ये. जे काही स्ट्रोक आहेत ते स्ट्रोक म्हणजे काय तो एक चार्ज ट्रान्समिट करतो स्टोअर होतो. म्हणजे चार्ज जर वाढला तर व्होल्टेज काय होईल वाढेल आणि याचा आपण काय म्हणतो व्होल्टेज वाढल्याच्या केसमध्ये. ट्रान्झिएंट केसमध्ये काय होतं तर सडन व्होल्टेज बूस्ट होतं. त्याला आपण म्हणतो काय तर सर्ज व्होल्टेज म्हणतो. काय म्हणतो सर्ज असं म्हणतो किंवा ओव्हर व्होल्टेज असं म्हणतो. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. नेक्स्ट आहे कपॅसिटन्स ऑफ द सिंगल फेज 2 वायर सिस्टीम आयसोलेटेड अर्थ प्लेन. या केसमध्ये अर्थ प्लेन कसं घ्यायचं तर आयसोलेटेड घ्यायचं. सिंगल फेज कोणती वायर सिस्टीम आहे तर 2 वायर सिस्टीम आहे. म्हणजे सिंगल फेजची सिस्टीम आहे त्यामध्ये 2 वायर आहेत. The 2 wire will act as 2 plates with the potential difference of V or the applied voltage between the 2 conductors. आता या ठिकाणी वायर A आहे वायर B आहे. याचे रेडियस R आहे याचे रेडियस काय तर R आहे. याच्यावरती चार्ज पॉझिटिव्ह असेल त्याच्यावरती काय असेल तर निगेटिव्ह असेल. कारण ह्या काय तर 2 प्लेट्स आहेत. सिम्पली आपण कपॅसिटन्सला या ठिकाणी प्लेट A असेल कपॅसिटन्सला प्लेट या ठिकाणी B असेल. या प्लेटवर जर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर इथं कोणता असेल बघा तर निगेटिव्ह चार्ज याच्यावरती असेल. या 2 प्लेट मधला डिस्टन्स फॉर एक्झाम्पल किती असेल तर डिस्टन्स एखादी सेपरेशन असेल तर D आणि या दोघांच्या मध्ये काय असेल तर एक पद्धतीचा डाय इलेक्ट्रिक मटेरियल असेल तर आपण काय म्हणतो इन्सुलेटिंग मटेरियल असं म्हणतो. काय म्हणतो इन्सुलेटिंग मटेरियल असं म्हणतो. मग याचा कपॅसिटन्स कॅल्क्युलेट करतो कसा तर C इज इक्वल टू एप्सिलॉन नॉट एप्सिलॉन RA डिवायडेड बाय काय लिहितो आपण तर D लिहितो. A काय तर ठिकाणी जो काही प्लेट आहे त्या प्लेटचा क्रॉस एरिया आणि D काय तर सेपरेशन बिटवीन द 2 प्लेट. हाही काय तर कपॅसिटन्सचा फॉर्म्युला असतो आणि हाही फॉर्म्युला प्रकारचा लक्षात ठेवायचा आहे. आता इथं बघा या ठिकाणी ही प्लेट A आहे असं आपण कन्सिडर करूया. प्लेट B आहे असं कन्सिडर करूया. म्हणजे ही एक वायर आहे आणि ही एक दुसरी वायर आहे. यांच्या दोघांचा मधला कपॅसिटन्स काय असेल सिम्पली CAB इज इक्वल टू लॅम्बडा डिवायडेड बाय V म्हणजे इलेक्ट्रिकल फ्लक्स लिंकेज डिवाइडेड बाय V which is equal to
पाय एप्सिलॉन नॉट एप्सिलॉन आर डिवायडेड बाय ln ऑफ डी बाय आर फॅराड पर मीटर मध्ये झाला. कशामध्ये झाला तर फॅराड पर मीटर मध्ये झाला. आता एप्सिलॉन आर फॉर सराउंडिंग डायरेक्ट मीडियम काय असतो एअर असेल तर काय असतो 1 असतो. देअरफॉर या केस मध्ये CAB इज इक्वल टू सिंपली होईल पाय एप्सिलॉन डिवायडेड बाय ln ऑफ डी डिवायडेड बाय काय असेल तर आर असेल. वेळ डी काय तर दोघांच्या मधलं काय तर डिस्टन्स आहे और स्पेसिंग आहे. ही गोष्ट आपल्यामध्ये लक्षात ठेवायची आहे. डी म्हणजे स्पेसिंग आहे, आर म्हणजे काय तर इथली ऍक्टिव्हिटीज आहे. युनिट काय असल्याचं तर फॅराड पर मीटर असेल. हा झाला फॉर्म्युला कोणता तर कॅपॅसिटन्स ऑफ अ सिंगल फेज 2 वायर सिस्टम. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे फॉर आयसोलेटेड अर्थ प्लेन. अर्थ प्लेनचा विचार केला काय आपण याच्यामध्ये तर नाही. ओके आपण पुढे जाऊया. कॅपॅसिटन्स ऑफ द ईच कंडक्टर टू द न्यूट्रल. आता आपण कॅपॅसिटन्स ऑफ द ईच कंडक्टर न्यूट्रल म्हणतो याचा अर्थ तर आपण फेज कॅपॅसिटन्स म्हणूया का हो याला आपण फेज कॅपॅसिटन्स म्हणूया. देयर इज अ झिरो पोटेन्शियल बिटवीन द टू वायर ऍट द मिड पॉइंट सो द ईच पॉवर कंट्रोल विल ऍक्ट इंडिव्हिज्युअली अँड डेव्हलप 50% ऑफ टोटल पॉवर. आता ठिकाणी कंडक्टर ए आहे, कंडक्टर बी आहे, याला आपण वायर ए याला आपण वायर बी असं म्हणूया. आता याचं काहीतरी पोटेन्शियल असेल, याचं काहीतरी पोटेन्शियल जर याच्या अगोदर आपण जर पोटेन्शियल फॉर एक्झाम्पल व्ही लावला असेल तर हाफ पोटेन्शियल इथं असेल हाफ इथं असेल म्हणजे V/2 इथं आणि V/2 काय झालं इथं झालं. या सेंटरला काय असेल तर सेंटरला या ठिकाणी झिरो पोटेन्शियल असेल म्हणजे हा काय झाला तर न्यूट्रल पॉईंट झाला. हा एका ठिकाणचा कॉमन पॉईंट आपण एन असं म्हणूया. आता या कंडक्टर पासून या न्यूट्रल पर्यंतचा कपडा आपला करायचा किंवा या बी पासून इथपर्यंत कपडा करायचा आहे याला आपण काय म्हणतो कॅपॅसिटन्स ऑफ द ईच कंडक्टर टू द न्यूट्रल असं म्हणतो. मग हा कॅपॅसिटन्स या ठिकाणी किती असेल तर सिंपली कॅपॅसिटन्स दॅट इज CAN इज इक्वल टू इलेक्ट्रिकल फ्लक्स लिंकेज लॅम्बडा डिवायडेड बाय याच्या अक्रॉसचं व्होल्टेज काय तर सिंपली V/2 आहे. काय तर V/2 आहे. देअरफॉर काय होईल तर लॅम्बडा डिवायडेड बाय व्ही हा टू वरती जाईल म्हणजे 2 लॅम्बडा डिवायडेड बाय काय होईल तर व्ही होईल. आता लॅम्बडा आपण आता ठिकाणी पाहिला म्हणजे 2 या ठिकाणी काय होईल तर ऍडिशनल होईल. हा लॅम्बडा बाय व्ही म्हणजे काय असतो तर लॅम्बडा बाय व्ही इज इक्वल टू आपण पाहिला पाय एप्सिलॉन नॉट एप्सिलॉन आर डिवायडेड बाय काय झालं तर ln ऑफ डी डिवायडेड बाय आर फॅराड पर मीटर मध्ये झाला. कोणासाठी तर ठिकाणी 2 फेजच्या वायरसाठी. आता ठिकाणी 2 आला म्हणजे ठिकाणी काय झालं काय फेज झाला. एका फेजचा आपण विचार करतोय व्हिच इज इक्वल टू होईल 2 इंटू पाय एप्सिलॉन नॉट एप्सिलॉन आर डिवायडेड बाय ln ऑफ डी डिवायडेड बाय आर हा असेल फॅराड पर मीटर. कोणासाठी तर कॅपॅसिटन्स ऑफ द ईच फेज टू द न्यूट्रल. ही गोष्ट आपल्यामध्ये लक्षात ठेवायची आहे. याला आपण CAN असं म्हणतोय किंवा सिंपली आपण CAP असं म्हणतो म्हणजे हा काय तर फेज कॅपॅसिटन्स आहे आणि तो आपल्याला दिलेला आहे. CAN इज इक्वल टू लॅम्बडा बाय V/2 होईल. हा वरती जायला 2 पाय एप्सिलॉन नॉट एप्सिलॉन आर डिवाइड बाय ln ऑफ डी बाय आर. जर एक्सटर्नल मीडियम हे कोणता असेल जर ठिकाणी एअर असेल तर त्या एअरच्या केसमध्ये एप्सिलॉन आर च्या ठिकाणी व्हॅल्यू काय असते तर 1 असते. एप्सिलॉन आर जर आपण 1 ठेवला तर आपल्याला फॉर्म्युला भेटतो 2 पाय एप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय ln ऑफ डी बाय आर फॅराड पर मीटर मध्ये हा फॉर्म्युला असतो. याच्यामध्ये आपल्याला ऑब्झर्वेशन काय भेटतंय तर जो काय ठिकाणी CAN आहे व्हिच इज इक्वल टू CBN असेल व्हिच इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ द CAB असेल म्हणजे 2 वायर मधला कॅपॅसिटन्स जो काय आहे तो काय आहे तर ठिकाणी एका फेज मधला न्यूट्रल मधला कॅपॅसिटन्स काय तर हाफ आहे. दॅट इज CAB इज इक्वल टू CAN डिवाइड बाय 2 आहे किंवा जो काय फेज कॅपॅसिटन्स आहे तो काय तर 2 टाइम्स ऑफ द लाईन कॅपॅसिटन्स आहे. हा रिझल्ट आपल्याला लक्षात ठेवायचा. हे कन्फ्युजन आपल्याला काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे फेज कॅपॅसिटन्स हा नेहमी काय असेल तर जास्त असेल ऍज कम्पेअर टू द कोणाच्या कम्पेअर मध्ये तर ठिकाणी लाईन कॅपॅसिटन्सच्या कम्पेअर मध्ये ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. In case of the capacitance calculation, the actual radius of the conductor is considered, whereas in case of the inverse calculation, imaginary radius is considered due to the internal magnitude of the internal magnetic flux linkage. म्हणजे त्यामध्ये आपण काय करतो तर ही जे काय आहे आर या ठिकाणची हे काय तर ऍक्च्युअल रेडियस आहे. काय आहे तर ऍक्च्युअल रेडियस आहे. ही गोष्ट आपल्यामध्ये लक्षात ठेवायची आहे. आणि डी काय तर स्पेसिंग मधील कंडक्टर आहे. अगेन CAN इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ द CAB हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. याच्यावरती आपल्याला इथं MCQ विचारलेले असतात. आपल्याला 2 फेज मधला कॅपॅसिटन्स दिला असतो 2 लाईन मधला कॅपॅसिटन्स दिला असतो आणि आपल्याला कॅपॅसिटन्स टू द न्यूट्रल विचारला असतो किंवा आपल्याला जर कॅपॅसिटन्स ऑफ द एका कंडक्टरचा आणि न्यूट्रल दिलेला असेल तर आपल्याला 2 कंडक्टर मधला काय विचारलं जाईल कॅपॅसिटन्स विचारलं जाईल. याही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. हा फॉर्म्युला याकडे महत्त्वाचा आहे इम्पॉर्टंट आहे. बघा लाईन टू लाईन कॅपॅसिटन्स म्हणजे काय तर या दोघांमधला कॅपॅसिटन्स झाला व्हिच इज इक्वल टू किती असतो तर पाय एप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय ln ऑफ डी बाय आर हा झाला फॅराड पर मीटर मध्ये. आता या ठिकाणी काय म्हणतो लाईन टू न्यूट्रल कॅपॅसिटन्स या ठिकाणी हा एक
कंडक्टर आहे, हा दुसरा कंडक्टर आहे, इथं काहीतरी एक न्यूट्रल पॉइंट आहे CAN, हा काय तर कॅपॅसिटन्स बिटवीन ए फेज अँड न्यूट्रल, CBN हा काय तर कॅपॅसिटन्स बिटवीन बी फेज अँड न्यूट्रल आहे. ह्याची व्हॅल्यू काय असते, तर या दोघांची व्हॅल्यू ठिकाणी असते which is equal to 2 pi epsilon naught divided by ln of d by r, कशामध्ये असेल तर फॅराड पर मीटर मध्ये असेल. हा रिझल्ट आपण काय करायचं इथे लक्षात ठेवायचा आहे. तर या गोष्टी इथे महत्वाच्या आहेत. हे झालं आपण कोणासाठी, तर फॉर आयसोलेटेड अर्थ प्लेन. कॅपॅसिटर ऑफ द सिंगल फेज टू वायर ट्रान्समिशन लाईन विथ इफेक्ट ऑफ द अर्थ. जर आपण अर्थ इफेक्ट कन्सिडर केला तर या केसमध्ये कॅपॅसिटन्स काय असेल बघा, इट कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युजिंग केल्विन इमेज लॉ. कोणाचा आपण घेतो, तर केल्विन इमेज लॉ नुसार. बघा या ठिकाणी कंडक्टर एक आहे, तर कंडक्टर दुसरा आहे, याच्यावरती फ्लक्स लिंकेज आहे, तर लॅम्बडा इथे फ्लक्स लिंकेज आहे, तर मायनस लॅम्बडा आहे. तर या ठिकाणी काय तर इक्वी पोटेन्शियल प्लेन आहे और झिरो पोटेन्शियल प्लेन आहे, म्हणजे या ठिकाणी काय असेल तर अर्थ असेल. आता जो या ठिकाणी कॅपॅसिटन्स आहे इथला म्हणजे इथले फ्लक्स लिंकेज आहेत. आता इमेज ला म्हणजे काय, त्याची इमेज आपण काय करतो इथे घेण्याचा प्रयत्न करतोय. इथं असेल ए तर इथं असेल ए डॅश, इथं असेल बी तर इथं असेल बी डॅश. आता इथं फ्लक्स लिंकेज मायनस आहेत तर इथं काय असतील प्लस असतील, इथं प्लस काय असतील मायनस असतील. जर जर इमेजला आता जेवढे डिस्टन्स अर्थच्या वरती जेवढं आपण काय करतोय इथे घेण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजे हे एच आणि हे एच डिस्टन्स काय होईल या ठिकाणचं 2h होईल. काय होईल, 2h होईल. हे काय त्याची हाईट होईल आणि हे काय तर या दोन कंट्रोल मधलं काय झालं स्पेसिंग झालं और डिस्टन्स झालं काय तर डी आहे. आता देअरफॉर या ठिकाणी हा एक आहे तर इथला हा एक आहे प्लस वाला लॅम्बडा, हा या ठिकाणचा मायनस वाला लॅम्बडा. आता याचं इथलं डिस्टन्स आपण कॅल्क्युलेट करूया. कसं करूया, तर या ठिकाणी आपण काय यूज करूया, तर या ठिकाणी पायथागोरसचा आपण थेरम यूज करूया. याच्यामध्ये काय होईल तर कर्णचा स्क्वेअर इज इक्वल टू लांबीचा स्क्वेअर प्लस या लांबीचा स्क्वेअर होईल. त्यानुसार इथले आपल्याला भेटेल काय तर अंडर रूट ऑफ डी स्क्वेअर प्लस काय होईल तर 4h स्क्वेअर होईल. कारण याचा स्क्वेअर केला की आपल्याला सिम्पली काय भेटेल तर 4h स्क्वेअर भेटेल. आपण याचा स्क्वेअर केला तर म्हणजे या ठिकाणी हा 4h स्क्वेअर कुठला आहे, तर या डिस्टन्सचा ठिकाणी स्क्वेअर आहे. ही गोष्ट आपल्यामध्ये लक्षात ठेवायची आहे. इथला स्क्वेअर आहे. देअरफॉर CAN म्हणजे कॅपॅसिटन्स ऑफ द एच कंडक्टर न्यूट्रल काय होईल, फॉर्म्युला सेम राहील 2 pi epsilon naught डिवायडेड बाय ln ऑफ d by r as it is. म्हणजे d by r as it is फक्त त्याच्यामध्ये ऍड काय होईल, तर इथली हाईट त्याच्यामध्ये काय करायची ऍड करायची, म्हणजे 2h डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ हा काय करायचा कर्ण ऍड करण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे 2h चा स्क्वेअर प्लस सिम्पली काय होईल तर d स्क्वेअर होईल. काय होईल 2h चा स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर होईल. हा काय झाला बघा कॅपॅसिटन्स ऑफ द इच फेज न्यूट्रल झाला वेन इफेक्ट ऑफ अर्थ इज कन्सिडर्ड. जर आपण अर्थचा इफेक्ट घेतला तर आपल्याला काय भेटतो, हा कॅपॅसिटन्स भेटतोय. मग ऍक्च्युअली याच्यामध्ये काय होतंय बघा, जो काही ठिकाणी CAN आहे याचं जर आपल्याला कन्क्लुजन लिहायला गेलं तर कन्क्लुजन या केसमध्ये काय असेल बघा, तर या ठिकाणी 2h चा स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर आहे. कशामध्ये आहे तर रूट मध्ये आहे. आता या दोघांच्या ठिकाणी बेरीज होते, या ठिकाणी सिंगल 2h आहे. या दोघांची बेरीज झाल्याच्या कारणामुळे याचा रूट घेतला तर याची व्हॅल्यू काय ठिकाणी थोडीशी लार्ज येण्याचा प्रयत्न करेल. काय होईल व्हॅल्यू या ठिकाणी लार्ज येईल. जर व्हॅल्यू या ठिकाणी ही लार्ज असेल तर याच्या समथिंग मध्ये कसं आहे तर लार्ज आहे. देअरफॉर या ठिकाणी ln ऑफ दिस बाय समथिंग काय होईल, तर या ln ची व्हॅल्यू काय होईल बघा कमी होईल. जर ln ची व्हॅल्यू कमी झाली म्हणजे डिनॉमिनेटर जर कमी झाला तर या केसमध्ये काय होईल तर कॅपॅसिटन्स काय होईल इन्क्रीज होईल. काय होईल तर कॅपॅसिटन्स हा इन्क्रीज होईल. आता इन्क्रीज का होईल, कारण इकडे 2h चा स्क्वेअर प्लस काय तर डी स्क्वेअर आहे, म्हणजे इथं काय तर 4h चा स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर असल्याच्या कारणामुळे इथं लार्ज टर्म होईल. हा ln म्हणजे हा डिनॉमिनेटर काय होईल तर कमी होईल आणि कॅपॅसिटन्स वाढेल. म्हणजे आपण जेव्हा जेव्हा इफेक्ट ऑफ अर्थ आपण काय करतोय कन्सिडर करतोय का, त्या केसमध्ये काय होतंय तर कॅपॅसिटन्स इन्क्रीज होतोय. काय करतोय कॅपॅसिटन्स आपण इन्क्रीज करतोय, दॅट इज इफेक्ट ऑफ अर्थ घेतल्याच्या कारणामुळे. याच्यावरती आपल्याला एक्झामला क्वेश्चन असतो, हा असेल कशामध्ये फॅराड पर मीटर मध्ये असेल. ही गोष्ट आपल्यामध्ये लक्षात ठेवायची आहे. कॅपॅसिटन्स ऑफ 3 फेज 3 वायर ट्रान्समिशन लाईन. आता 3 फेज 3 वायर ट्रान्समिशन लाईन साठी कॅपॅसिटन्स कशा पद्धतीचा असेल याच्याबद्दल आपण काय करूया डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया. For any conductor configuration, if the conductor are transposed, then the capacitance of the each conductor is the same such that जर कोणतेही कॉन्फिगरेशन असेल मग अनसिमेट्रिकल असेल आणि ते कसे ठेवले असतील तर आपण ट्रान्सपोज केला असेल तर कॅपॅसिटन्स ऑफ ईच फेज काय असेल तर सेम असेल आणि तो C पर फेज दॅट इज कॅपॅसिटन्स पर फेज इज इक्वल टू पर फेज होईल म्हणजे काय तर 2 टाइम्स ऑफ द पाय एप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय ln ऑफ ZMD डिवायडेड बाय काय तर सिंपली R होईल. कशामध्ये
तर फॅराड पर मीटर मध्ये. कशामध्ये होईल तर फॅराड पर मीटर मध्ये होईल. म्हणजे हा फॉर्म्युला महत्वाचा आहे. इथं बघा वेअर आर इज नथिंग बट द ऍक्च्युअल रेडियस ऑफ द कंडक्टर. काय या ठिकाणी तर कंडक्टरचे ऍक्च्युअल रेडियस आहे. या ठिकाणी जीएमआर आपण घेतोय का तर नाही. हा झाला कॅपॅसिटन्स पर फेज झाला. आता पर फेज कॅपॅसिटन्स हा काय तर 3 फेजच्या केस मधला इथं काय येतो आपल्याला जीएमडी येतोय. ट्रान्सपोर्शन केल्यामुळे प्रत्येक फेजचा कॅपॅसिटन्स काय होतोय सेम होतोय. आता कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स काय असतो सिम्पली तर कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स सिम्पली एक्सी पर फेज इज इक्वल टू काय असेल 1 डिवायडेड बाय ओमेगा सी पर या ठिकाणी फेज असेल विच इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 2 पाय एफ सी पर या ठिकाणी फेज असेल. हा झाला काय तर कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स झाला. त्यानंतर जो काही या ठिकाणचा ड्रॉप असेल व्होल्टेजचा ड्रॉप दिलाय का आपल्याला चार्जिंग करंट दिलेला आहे आणि रिएक्टिव्ह पॉवर डिलिव्हर्ड बाय द ट्रान्समिशन लाइन दिलेला आहे. आता चार्जिंग करंट एकाने काय असेल हा काय झाला कॅपॅसिटिव्ह ससेप्टन्स झाला. म्हणजे सिम्पली काय करायचं रेसिप्रोकल घ्या. जर का रेसिप्रोकल घेतला तर काय होईल हा ओमेगा सी पर फेज काय जाईल तर वरती जाईल. युनिट काय असेल तर मो किलोमीटर असेल आणि असं काय असेल तर ओहम किलोमीटर असेल कारण हा कशामध्ये घेतो आपण किलोमीटर मध्ये घेतोय. चार्जिंग करंट म्हणजे काय असतो तर चार्जिंग करंट इज इक्वल टू सिम्पली असतो दॅट इज आयसी इज इक्वल टू सिम्पली असतो व्ही डिवायडेड बाय काय असतो बघा एक्सी पर फेज असतो. हा झाला आयसी पर काय करा फेज घेण्याचा प्रयत्न करा विच इज इक्वल टू व्ही डिवायडेड बाय आता 1 डिवायडेड बाय ओमेगा सी पर फेज आहे हा वरती जाईल ओमेगा सी पर फेज म्हणजे व्ही ओमेगा सी पर या ठिकाणी काय होईल तर फेज होईल. हा झाला ठिकाणचा चार्जिंग करंट म्हणजे ऍक्च्युअली आयसी पर फेज या ठिकाणी काय असतो तर आयसी पर फेज इक्वल टू ओमेगा सी पर फेज इंटू या ठिकाणी काय असेल तर सिम्पली व्होल्ट असेल. काय असेल तर व्होल्ट असेल. आता चार्जिंग करंट कशामध्ये असेल तर अँपियर पर किलोमीटर मध्ये असेल. कशामध्ये असेल तर अँपियर पर किलोमीटर मध्ये असेल. ही गोष्ट आपण काय करायची लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. नेक्स्ट आहे रिएक्टिव्ह पॉवर डिलिव्हर्ड बाय द ट्रान्समिशन लाइन. आता रिएक्टिव्ह पॉवर डिलिव्हर करेल कसा तर व्हीपीएच चा स्क्वेअर डिवाइड बाय काय करा एक्सी पर फेज करा. काय म्हणतो मी व्हीपीएच चा स्क्वेअर डिवाइड बाय एक्सी पर फेज करा. आता व्हीपीएच चा स्क्वेअर डिवाइड बाय एक्सी केलं काय वरती जाईल ओमेगा सी पर फेज होईल. ही झाली एखादी सिंगल फेज चे. जर 3 फेज असं काय करा सिम्पलीला 3 ने मल्टिप्लाय करण्याचा प्रयत्न करा 3 इंटू व्हीपीएच चा स्क्वेअर ओमेगा सी पर फेज हे काय 3 फेज ची पॉवर झाली. याही गोष्टी आपल्याला याच्याबद्दल लक्षात ठेवायच्या आहेत कॅपॅसिटन्सच्या कॅल्क्युलेशन बद्दल. हे झालं 3 फेजच्या केस मध्ये. आता इफेक्ट ऑफ व्हेरियस पॅरामीटर्स ऑन ट्रान्समिशन लाईन. ट्रान्समिशन लाईन मध्ये वेगवेगळ्या पॅरामीटरचे इम्पॅक्ट कशा पद्धतीचे होतील याच्याबद्दल आपण काय करूया डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया. फर्स्ट आहे आपल्याकडे इफ द लेंथ ऑफ द पॉवर लाईन इज इन्क्रीज. आता लेंथ वाढवल्यामुळे काय होईल तर रेजिस्टन्स आर इज इक्वल टू सिम्पली रो एल डिवाइडेड बाय ए. आर काय तर प्रोपोर्शनल टू लेंथ आहे सो रेजिस्टन्स काय होईल इन्क्रीज होईल. आता इंडक्टन्स इन्क्रीज होईल. इंडक्टन्स इन्क्रीज झाला की या ठिकाणी रिएक्टन्स काय होईल इंडक्टन्स काय होईल तर वाढेल. आता कॅपॅसिटन्स काय होईल तर इन्क्रीज होईल कारण जे काही या ठिकाणी रेजिस्टन्स असेल इंडक्टन्स असेल आणि कॅपॅसिटन्स असतील हे आपण काय करतो ट्रान्समिशन लाईनचे पॅरामीटर आहेत आणि विथ लेंथ ला कन्सिडर करण्याचा प्रयत्न करतो. हे काय तर सर्व डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय तर लेंथ आहेत. म्हणजे इंडक्टन्स कॅपॅसिटन्स रेशो काय तर डायरेक्ट प्रोपोर्शनल टू लेंथ आहेत. आता एक्सेल काय तर एक्सेल डायरेक्ट प्रोपोर्शनल टू काय तर एल ला प्रोपोर्शनल आहे आणि एक्सी काय तर प्रोपोर्शनल टू 1/c आहे. आता सी या ठिकाणी वाढतोय लेंथ वाढल्याच्या कारणामुळे इंडक्टिव्ह कॅपॅसिटी काय होईल किंवा कॅपॅसिटी रिएक्टन्स या ठिकाणी काय होईल तर कमी होईल. म्हणजे लेंथ वाढल्यामुळे काय होईल इंडक्टन्स तर वाढेल असं त्यामुळे एक्सेल इन्क्रीज होईल. पण व्हॉट अबाउट एक्सी. एक्सी काय होईल ठिकाणचा डिक्रीज होईल. रिझन काय त्या ठिकाणी कॅपॅसिटन्स इन्क्रीज होतोय. अगेन एक्सी इज इक्वल टू काय असतो तर एक्सी इज इक्वल टू सिम्पली एक्सी इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय काय असतो ओमेगा सी असतो. हा सी वाढल्याच्या कारणामुळे एक्सी या ठिकाणी काय होतं डिक्रीज होईल. म्हणजे लेंथ वाढल्यामुळे इम्पॅक्ट कुणावरती होतोय तर सर्व गोष्टी वाढतात फक्त कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स दॅट इज एक्सी काय होतोय या ठिकाणी डिक्रीज होतोय. ही गोष्ट आपल्या याच्यामध्ये लक्षात ठेवायची आहे. आता व्हॉट अबाउट चार्जिंग करंट. जो काय चार्जिंग करंट आपण पाहिला आयसी इज इक्वल टू सिम्पली ओमेगा सी पर फेज इंटू आपण काय पाहिला तर व्ही पाहिला. आता या ठिकाणी लेंथ इन्क्रीज केल्यामुळे काय होतं तर कॅपॅसिटन्स ठिकाणी वाढतोय सी वाढतोय आणि सी वाढल्याच्या कारणामुळे आयसी काय होतोय ठिकाणी वाढतोय. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आणि हा जो काय ठिकाणी आयसी आहे तो काय करतोय तर स्टोर्ड ऍज चार्ज ऑन अ लाईन. म्हणजे काय चार्जिंग करण्याचं चार्जिंग करंट काय करतोय तर चार्जला स्टोअर करण्याचा प्रयत्न करतात. याही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. हे झालं लेंथ बद्दल डिस्कशन. म्हणजे ट्रान्समिशन लाईनची लेंथ वाढली तर या ठिकाणी डिक्रीज काय होईल फक्त तर कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स हा डिक्रीज होईल. बाकी सर्व गोष्टी एकाने वाढतील.
रेजिस्टन्स वाढेल, इंडक्टन्स वाढेला, कपॅसिटन्स वाढेला, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स या ठिकाणी वाढेला, त्यानंतर चार्जिंग करंट सुद्धा वाढेला. हा काय तर महत्वाच्या गोष्टी आहेत. या ठिकाणी मोस्ट IMP या ठिकाणी बेसिक आहे, मोस्ट इम्पॉर्टंट बेसिक आहे, लक्षात ठेवायचंच आहे आपल्याला, याच्यामध्ये कोणतं कॉम्प्रोमाइज करायचं नाही. इफ द रेडियस ऑफ द कंडक्टर इज इन्क्रीजेस, आता दुसरी गोष्ट कोणती आहे तर रेडियस बद्दल एखादी दुसरी गोष्ट आहे. आता जर आपण रेडियसच्या ठिकाणी विचार केला, सिम्पली रेजिस्टन्स या ठिकाणी काय असतं तर R इज इक्वल टू रो L डिवाइडेड बाय A. आता रेडियस वाढते म्हणजे एरिया ऑफ क्रॉस होईल तर वाढेल, आणि हा एरिया वाढल्याच्यामुळे काय होईल तर हा रेजिस्टन्स काय होईल तर कमी होईल. R डिक्रीजेस ऍज क्रॉस एरिया काय होतं इन्क्रीज होत आहे. त्यानंतर L काय तर GMR. आता रेडियस वाढते म्हणजे GMR ठिकाणी वाढेल, देअरफॉर L काय होईल डिक्रीज होईल, काय होईल तर L डिक्रीज होईल. व्हॉट अबाउट C, आता C च्या केस मध्ये आपण काय पाहतो तर C इज इक्वल टू 2 पाय एप्सिलॉन नॉट एप्सिलॉन R डिवाइडेड बाय ln ऑफ GMD डिवाइडेड बाय आपण काय लिहितो तर R लिहितो, काय लिहितो GMD डिवाइडेड बाय आपण सिम्पली R लिहितो. आता रेडियस या ठिकाणी वाढते, जर आपण रेडियस या ठिकाणी वाढवत असेल तर ही टर्म काय होईल तर कमी होईल, ही टर्म कमी झाल्यामुळे कॅपॅसिटन्स काय वाढेल, म्हणजे कॅपॅसिटन्सच्या केसमध्ये कॅपॅसिटन्स ln ऑफ GMD डिवाइडेड बाय काय करा सिम्पली या ठिकाणी R करा. ऍज C इन्क्रीजेस काय होईल कशामुळे तर XC काय होतं डिक्रीज होतोय, अगेन R वाढल्यामुळे काय होईल तर कॅपॅसिटन्स हा या ठिकाणी काय होईल हा कमी होईल आणि कॅपॅसिटन्स काय होईल इन्क्रीज होईल. या गोष्टी आपल्यामध्ये लक्षात ठेवायच्या आहेत रेडियसच्या केसमध्ये. आता C काय होईल बघा, C या ठिकाणी काय होतं इन्क्रीज होतंय, त्यामुळे काय होतं IC या ठिकाणी इन्क्रीज होईल. याही गोष्ट लक्षात येतात. कोणामुळे तर रेडियस वाढल्याच्या केसमुळे, कोणामुळे होत आहे सर्व तर रेडियस वाढल्याच्यामुळे होतात. ऍक्च्युअली रेडियस वाढल्यामुळे इम्पॅक्ट कोणावरती होतोय तर रेजिस्टन्स डिक्रीज होतोय, इंडक्टन्स डिक्रीज होतोय, कॅपॅसिटन्स वाढतोय त्यामुळे कॅपॅसिटन्स डिक्रीज होतोय, C वाढतोय त्यामुळे IC काय होतोय इन्क्रीज होतोय. म्हणजे या केसमध्ये रेजिस्टन्स डिक्रीज होईल, इंडक्टन्स डिक्रीज होईल, कॅपॅसिटन्स फक्त वाढेल आणि बाकीच्या गोष्टी आपण काय करायच्या तर ऍज इट इज इथल्या आहेत त्याच इथे लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे, म्हणजे XL काय असेल आणि XC काय असेल याबद्दल. नेक्स्ट आहे आपल्याकडे इफ द सप्लाय फ्रिक्वेन्सी इज इन्क्रीजेस, स्मॉल इन्क्रीमेंट इन द रेजिस्टन्स ड्यू टू द स्किन इफेक्ट. सप्लाय फ्रिक्वेन्सी वाढली की काय होईल रेजिस्टन्स मध्ये स्मॉल इन्क्रीमेंट होईल, कोणामुळे तर स्किन इफेक्ट मुळे होईल. स्किन इफेक्ट काय असतो तर फ्लोविंग ऑफ AC करंट ऑन द सरफेस ऑफ द कंडक्टर, त्याला आपण म्हणतो स्किन इफेक्ट. हा कुणामुळे येतो तर ड्यू टू द नॉन युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ऑफ द फ्लक्स लिंकेज मुळे येतो. L and C हॅव नो इफेक्ट. आता इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्स वरती कोणता इफेक्ट असतो का नाही, कारण L and C हे कॅपॅसिटन्स वरती डिपेंड नसतात, हे मॅग्नेटिक फील्ड आणि हे इलेक्ट्रिक फील्ड हे जे काय आहे हे कशावरती डिपेंड नसतात तर फ्रिक्वेन्सी डिपेंड नसतात. यांचा जो काय रिॲक्टन्स आहे XC आणि XL हे काय असतं फ्रिक्वेन्सी डिपेंड असतात, काय असतं फ्रिक्वेन्सी डिपेंड असतात. म्हणजे XL ए डायरेक्ट काय तो F असतो आणि XC काय असतो डायरेक्ट 1 डिवाइड बाय काय असतो F असतो. देअरफॉर F वाढल्याच्या कारणामुळे XC डिक्रीज होईल आणि F वाढल्याच्या कारणामुळे XL काय होईल तर इन्क्रीज होईल. म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढल्यामुळे XC डिक्रीज होईल आणि XL इन्क्रीज होईल. या गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणजे त्यामध्ये महत्वाचं रिलेशन काय झालं बघा आपल्याला इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्स बाबत महत्वाचं रिलेशन हे झालं की फ्रिक्वेन्सी वाढल्याच्यामुळे काय होईल इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्स वरती कोणता इम्पॅक्ट होणार नाहीये, पण XC आणि XL वरती इम्पॅक्ट होईल. IC या ठिकाणी इन्क्रीज ऍज अ चार्जिंग करंट इज प्रोपोर्शनल टू द फ्रिक्वेन्सी. आता IC बद्दल आपण लिहिलं ओमेगा CPH इंटू VPH. आता या ठिकाणी ओमेगा म्हणजे काय तर 2 पाय F. फ्रिक्वेन्सी वाढली की चार्जिंग करंट काय होईल तर वाढेल. इफ द सप्लाय व्होल्टेज इज इन्क्रीज केला तर इंडक्टन्स रेजिस्टन्स आणि कॅपॅसिटन्स कोणता चेंज होतो का तर नाही. XL आणि XC याच्यामध्ये कोणता चेंज होतो का तर नाही. IC इन्क्रीजेस ऍज प्रोपोर्शनल टू द व्होल्टेज. IC काय तर व्होल्टेज वाढल्यामुळे वाढेल, ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. नेक्स्ट द डिस्टन्स बिटवीन द कंडक्टर्स इन्क्रीज होत आहे. जर आपण डिस्टन्स दोन कंडक्टर वाढवला तर रेजिस्टन्स हा डिस्टन्स वरती डिपेंड आहे का दोन कंडक्टर मधल्या तो डिस्टन्स वरती डिपेंड नाही, तो फक्त लेंथ वरती डिपेंड आहे कोणाच्या तर रेजिस्टन्स कंडक्टरच्या. त्यानंतर L आणि C वरती काय इम्पॅक्ट होईल डिस्टन्स वाढल्याच्या कारणामुळे GMD वाढलेला आणि GMD वाढल्याच्या कारणामुळे इंडक्टन्स इन्क्रीज होईल. आता इथं काय तर इन्व्हर्स रिलेशन आहे, हा GMD जर एकाने वाढत असेल तर या केस मध्ये काय होईल तर कॅपॅसिटन्स काय होईल एकाने कमी होईल. C डिक्रीजेस ऍज अ GMD इन्क्रीजेस. आता C डिक्रीज झाला तर XC काय होईल इन्क्रीज होईल. आता C डिक्रीज होतोय म्हणजे IC या ठिकाणी काय होईल तर डिक्रीज होईल, चार्जिंग करंट डिक्रीज होईल. ह्या गोष्टी तर महत्वाच्या आहेत आणि या लक्षात ठेवायच्या आहेत. हे पॅरामीटर जे काय आपण पाहिले ते काय तर सर्व पॅरामीटर महत्वाचे आहेत आणि हेच आपण काय पाहतो तर या चार्टच्या माध्यमातून पाहतो. इफ लेंथ इन्क्रीजेस रेजिस्टन्स इन्क्रीज होईल, इंडक्टन्स इन्क्रीज होईल, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स वाढेल, कॅपॅसिटन्स इन्क्रीज होईल आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स फक्त काय होईल तर डिक्रीज होईल. चार्ट महत्वाचा आहे, एक्झामला वरती क्वेश्चन विचारला जातो, याच्याबद्दल आपण आता डिस्कस केलाय.
डिस्टन्स ऑफ सेपरेशन म्हणजे आपण काय म्हटलं, दोन कणांमधलं स्पेसिंगच्या बद्दल बोललो आपण. नो चेंज होईल, रेजिस्टन्स मध्ये डिपेंड नाही आहे. इंडक्टन्स इन्क्रीज होईल, एक्सेल इन्क्रीज होईल, कॅपॅसिटन्स डिक्रीज होतोय आणि हा इंडक्टिव्ह कॅपॅसिटन्स इन्क्रीज होईल. त्यानंतर रेडियस ऑफ कंडक्टर जर इन्क्रीज होत असेल तर या केसमध्ये डिक्रीज होईल, या ठिकाणी डिक्रीज होईल, एक्सेल डिक्रीज होईल. व्हॉट अबाउट कॅपॅसिटन्स तो इन्क्रीज होईल आणि हा काय होईल तर डिक्रीज होईल. काय होईल, डिक्रीज होईल. याच्याबद्दल आपण डिस्कस केलंय. सिमेट्रिकल स्पेसिंग हा डिपेंड नाही आहे. हा सिमेट्रिकल स्पेसिंग जर आपण वाढवलं तर हा डिक्रीज होईल, हा काय तर इन्क्रीज होईल, हा काय डिक्रीज होईल. त्यानंतर अनसिमेट्रिकल स्पेसिंगच्या केसमध्ये हा डज नॉट डिपेंड आहे. अनसिमेट्रिकल स्पेसिंग जीएमडी काय होतो तर एकाने वाढतो, म्हणजे इंडक्टन्स काय तर वाढेला, हा वाढेला, या ठिकाणी हा डिक्रीज होईल, हा काय तर इन्क्रीज होईल. त्यानंतर अर्थ इफेक्ट जर आपण विचार केला तर त्यामध्ये नो चेंज कॅपॅसिटन्स काय होतं, इन्क्रीज होतोय. जेव्हा आपण अर्थचा इफेक्ट आपण कन्सिडर करतो कॅपॅसिटन्स इन्क्रीज होतोय, या ठिकाणी काय होईल तर कॅपॅसिटन्स डिक्रीज होईल. हाईट ऑफ द कंट्रोल इन्क्रीज जर केले तर त्याच्यामध्ये इम्पॅक्ट पण होईल, तर सिम्पली कॅपॅसिटन्स वरती होईल, तो काय होईल डिक्रीज होईल आणि या ठिकाणी काय होईल तर इन्क्रीज होईल. नेक्स्ट आहे आपल्याकडे गॅलोपिंग. आता गॅलोपिंग हा फेनॉमेनॉन काय असतो, गॅलोपिंग इज अ लो फ्रिक्वेन्सी लार्ज एम्प्लिट्यूड विंड इंड्युस्ड व्हायब्रेशन प्रोड्युस्ड इन द ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन. हे काय तर या ठिकाणी लो फ्रिक्वेन्सीचे आणि लार्ज एम्प्लिट्यूडचे विंड इंड्युस्ड व्हायब्रेशन आहेत. काय तर विंड इंड्युस्ड व्हायब्रेशन आहेत. कुठं होतात तर या ठिकाणी ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईनच्या केसमध्ये होतात. Due to the vortex phenomenon of the wind, the conductor swing. Due to the swing of conductor, there is a risk of a breaking of the transmission line tower. या ठिकाणी काय होतं, vortex phenomenon काय होतं, एक या ठिकाणी जो काय कंडक्टर स्विंग करण्याचा प्रयत्न करतोय आणि स्विंग झाल्यामुळे या ठिकाणी तो ब्रेक होण्याचे चान्सेस आहेत. आता जो काही या ठिकाणी वाउटर असते का, त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो वाउटर, म्हणजे असं वाउटर काय करते बघा, अशा पद्धतीचा गोल 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 एरिया कव्हर करण्याचा प्रयत्न करते. आता कंडक्टर सभोवती जर अशा पद्धतीने गोल 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 जर वाउटर फिरायला लागले तर त्या कंडक्टरला काय करेल तर स्विंग करण्याचा प्रयत्न करेल, म्हणजे कंडक्टरती काय करेल एक प्रकारचा ताण आणण्याचा प्रयत्न करेल. त्याच्या एका साईडला एक वेगळा प्रेशर असेल, दुसऱ्या साईडला काय असेल वेगळा प्रेशर असेल. त्याला दोन व्हेलॉसिटी असतील, म्हणजे एका साईडला एक वेगळी व्हेलॉसिटी असेल, दुसऱ्याला काय असेल वेगळी व्हेलॉसिटी असेल. त्यामुळे काय होतं कंडक्टरवरती एक ताण येईल आणि तो कंडक्टर काय ब्रेकडाऊन होण्याचे चान्सेस आहेत. या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. आपल्याला काय करायचं रिड्यूस करायचा आहे कोणाला, तर हा जो काय गॅलोपिंग आहे हे तर काही ठिकाणी व्होर्टेक्स त्याला काय आपल्याला रिड्यूस करायचा आहे. यासाठी आपण यूज काय करतो तर यासाठी आपण यूज करतो स्टॉक ब्रिज डॅम्पर. काय यूज करतो तर स्टॉक ब्रिज डॅम्पर यूज करतो. काय यूज करतो बघा, स्टॉक ब्रिज डॅम्पर, जे की आपल्याकडे काहीसे अशा पद्धती असतात. या ठिकाणी ट्रान्समिशन लाईन आहे, इथे क्लॅम्प आहे, इथं काय तर स्टील स्टँड केबल आहे, इथं काय तर मिडल फेस आहे, या ठिकाणी डॅम्परचा मासा इथं आपल्याकडे स्टॉक ब्रिज डॅम्पर दिला आहे. व्हॉट इज अ स्टॉक ब्रिज व्हायब्रेशन डॅम्पर इन ट्रान्समिशन लाईन, हे आपल्याला दिले अशा पद्धतीने. A stock bridge damper is a tuned mass damper used to suppress the wind induced vibration on the slender structure such as overhead power lines, long cantilevered signs, and the cable stayed bridges. The damper is designed to dissipate the energy of the oscillation in the main cable to an acceptable level. म्हणजे जे काही ठिकाणी विंडचे व्हायब्रेशन आहेत त्याला काय करायचं, सप्रेस करायचं. आपण काय यूज करतो तर स्टॉक ब्रिज व्हायब्रेशन डॅम्पर किंवा स्टॉक ब्रिज डॅम्पर यूज करतो. ही गोष्ट त्याच्यामध्ये लक्षात ठेवायची आहे. आता याच्यावरती क्वेश्चन कशा पद्धती असतात त्या क्वेश्चन बद्दल आपण डिस्कशन करण्याचा प्रयत्न करूया. फॉर ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन द गॅलोपिंग ऑर डान्सिंग व्हायब्रेशन आर डॅश डॅश फ्रिक्वेन्सी अँड डॅश डॅश एम्प्लिट्यूड व्हायब्रेशन ऑफ द कंडक्टर. आता गॅलोपिंग म्हणजे काय असतो तर एक व्होर्टेक्स फेनॉमेनॉन येतो. कंडक्टर काय करतो तर स्विंग करण्याचा प्रयत्न करतो टू द टू अनइक्वल व्हेलॉसिटीज. मग तो काय करतो एकदा इकडे स्विंग करतो किंवा दुसरीकडे स्विंग करण्याचा प्रयत्न करतो. आता हे जे काय गॅलोपिंग आहे तर गॅलोपिंग कशा आहे तर काय लो फ्रिक्वेन्सी हाय एम्प्लिट्यूड व्हायब्रेशन आहे. तर काय तर लो फ्रिक्वेन्सी हाय एम्प्लिट्यूड व्हायब्रेशन आहे. तर लो फ्रिक्वेन्सी हाय एम्प्लिट्यूड ऑप्शन नंबर 4 या केसमध्ये काय असेल बघा, त्याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन नंबर 4. याच्याबद्दल आपण डिस्कस केलेला आहे. If the capacitance between the two conductor of a three-phase line is a 6 microfarad, the capacitance of the each conductor to the neutral will be. आता विचारला क्वेश्चन काय तर capacitance between a two conductor दिलेला आहे. Therefore CAB is equal to 6 microfarad दिलेला आहे. If the capacitance of the each conductor to the neutral is, म्हणजे या केस मध्ये विचारलेलं काय तर आपल्याला CAN is equal to किती आहेत असं विचारलेलं आहे. आता आपल्याला एखादी गोष्ट माहिती पाहिजे, CAN is equal to असतो 2 times of the CAB, म्हणजे capacitance per phase is equal to 2 times of the capacitance between the two line or two conductor असेल.
देअरफॉर CAN इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ द 6 करा 6 मायक्रोफॅरड व्हिच इज इक्वल टू 12 मायक्रोफॅरड हा या ठिकाणी काय असेल तर कॅपॅसिटन्स ऑफ द ईच कंट्रोल न्यूट्रल असेल ऑप्शन नंबर सेकंड या केसमध्ये काय असेल बघा या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर असेल असे प्रकार क्वेश्चन विचारला जातो नेक्स्ट if the effect of earth is taken into the account then the capacitance of the line to ground जर या ठिकाणी आपण अर्थचा इफेक्ट जर आपण कन्सिडर केला तर या केसमध्ये कॅपॅसिटन्स ऑफ द लाईन टू ग्राउंड काय होतोय येईला 2007 ला विचारलेला आहे त्यानंतर राजस्थान नगर निगमला येईला 2016 ला विचारलेला आहे आणि डिप्लोमा ट्रेनिंगला 2020 ला विचारला गेला क्वेश्चन आहे आता अर्थचा इफेक्ट घेतोय त्या केसमध्ये CAN इज इक्वल पण सिंपली काय होतोय तर लिहिलो आपण 2 पाय एप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय ln ऑफ d डिवायडेड बाय r लिहिलं आता अर्थचा इफेक्ट घेतल्याच्या कारणामुळे आपण इथे ऍडिशन मध्ये काय केलं एक फॅक्टर ऍड केला 2h डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ 2h चा स्क्वेअर प्लस काय लिहिला आपण तर d चा स्क्वेअर लिहिला हा एक फॅक्टर या ठिकाणी काय केला आपण डिनॉमिनेटर मध्ये ऍड केला आता इथे याचा स्क्वेअर आहे प्लस या ठिकाणी डिस्टन्सचा स्क्वेअर आहे रूट मध्ये भले असू द्या पण याच्यामध्ये ऍडिशन होतंय आणि ऍडिशन झाल्याच्या कारणामुळे इथली व्हॅल्यू काय असेल तर हाय असेल आता इथली व्हॅल्यू हाय असल्याच्या कारणामुळे हा डिनॉमिनेटर इथला काय होतोय तर हाय होतोय हाय झाल्यामुळे याची व्हॅल्यू काय असेल तर कमी होईल याची व्हॅल्यू कमी झाल्याच्या कारणामुळे हा जो काय कॅपॅसिटन्स काय तर वाढेल म्हणजे कॅपॅसिटन्स ऑफ द लाईन टू ग्राउंड या ठिकाणी काय होईल तर इन्क्रीज होईल ऑप्शन नंबर 3 विल बी या केस मध्ये काय असेल बघा करेक्ट आन्सर असेल आता या ठिकाणी डी काय तर डी दोन कंट्री मधलं स्पेसिंग आहे आणि या ठिकाणी 2h काय फॉर एक्झाम्पल या ठिकाणी हा कंट्री ए होता इथं झाला हा ए डॅश केल्विन इमेज लॉ नुसार जर इथले डिस्टन्स हे h असेल तर इथलं काय असेल तर इथलं सुद्धा काय असेल तर सिंपली h असेल हे h प्लस हे h सिंपली काय होईल तर 2h होईल हे झालं h आणि या दोघांना काय झालं सिंपली या ठिकाणी झालं d हे डिस्टन्स झालं या गोष्टी आपल्यामध्ये लक्षात ठेवायच्या आहेत हा झाला कॅपॅसिटन्स विथ द इफेक्ट ऑफ अर्थ जर आपण अर्थचा विचार केला आयसोलेटच्या केसमध्ये आपण विचार केला काय होता तर नाही त्या केसमध्ये सिंपली फॉर्म्युला झाला 2 पाय एप्सिलॉन डिवाइडेड बाय ln ऑफ d बाय r त्यास ही टर्म येत नव्हती calculation of the capacitance between the line conductor and between the conductor neutral or earth is not based on हे कशावरती बेस नाही आता नॉट बेस्ड ऑन विचारलेला आहे इलेक्ट्रिकल फील्ड वरती डिपेंड आहे का तर डिपेंड आहे मॅग्नेटिक फ्लक्स लाइन्स अँड पार्शियल पोटेन्शियल लाइन्स आता मॅग्नेटिक फ्लक्स लाइन असा काही कन्सेप्ट असतो कॅपॅसिटन्स मध्ये नसतो हा कन्सेप्ट असतो कुठेतरी इंडक्टन्सच्या केसमध्ये असतो कुठं तर इंडक्टन्सच्या केसमध्ये असतो थर्ड नंबर आहे द टोटल चार्ज विथ द पोटेन्शियल डिफरन्स हे आहे का असतं का याच्यामध्ये तर या ठिकाणी हे असतं द पोटेन्शियल डिफरन्स असतो का तर येस असतं म्हणजे हा असतो हे तीन असतात राहिले जो काय सेकंड नंबरचा ऑप्शन आहे हा सेकंड नंबरचा ऑप्शन याचं काय तर करेक्ट आन्सर आहे म्हणजे कॅपॅसिटन्सच्या कॅल्क्युलेशन वरती याचा इम्पॅक्ट होत नाहीये किंवा हे डिपेंड नाहीये नॉट बेस्ड ऑन कॅपॅसिटन्स कॅल्क्युलेशन कोणावरती तर मॅग्नेटिक फ्लक्स अँड पार्शियल पोटेन्शियल लाइन्स वरती सो ऑप्शन नंबर सेकंड काय तर याचा आन्सर आहे capacitance between the two conductors of a three-phase line is being a 2 microfarad. The capacitance of the each conductor neutral is. आता ठिकाणी दोन कंडक्टर मधला कॅपॅसिटन्स दिलेला आहे किती आहे तर CAB is equal to simply 2 microfarad आहे. Therefore CAB is equal to 2 times of the CAB असेल which is equal to 4 microfarad असेल. ऑप्शन नंबर 4 ऑप्शन नंबर फर्स्ट या केस मध्ये काय असेल बघा याचं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट द प्रेझेन्स ऑफ अर्थ इन केस ऑफ द ओव्हरहेड लाईन जर अर्थचा आपण याच्यामध्ये विचार केला तर काय होईल येलच क्वेश्चन आहे इन्क्रीजेस कॅपॅसिटन्स होईल का तर या ठिकाणी होईल इंडक्टन्स संबंध आहे का तर नाही डिक्रीज कॅपॅसिटन्स होईल का नाही डिक्रीज होईल का नाही ऑप्शन नंबर फर्स्ट या केस मध्ये काय बघा असं करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट when the spacing between conductor and overhead line increases ज्यास आपण स्पेसिंग इन्क्रीज करतोय स्पेसिंग वाढवल्या कारणामुळे काय होतंय द इंडक्टन्स डिक्रीजेस बट कॅपॅसिटन्स इन्क्रीज होईल का तर नाही स्पेसिंग मध्ये डिपेंड कोण आहे तर एल ए डायपोर्शनल टू कोण आहे तर ln ऑफ जीएमडी डिवाइडेड बाय काय होतोय तर जीएमआर होतोय आणि सी ए डायपोर्शनल कोण आहे तर सी डायपोर्शनल टू 1 डिवाइडेड बाय ln ऑफ जीएमडी डिवाइडेड बाय काय तर आर आहे आता स्पेसिंग वाढतोय म्हणजे काय होतोय जीएमडी वाढतोय इंडक्टन्स वाढायला पाहिजे जीएमडी वाढतोय म्हणजे हा काय व्हायला पाहिजे वाढेल कॅपॅसिटन्स काय व्हायला पाहिजे डिक्रीज व्हायला पाहिजे म्हणजे लाईन कॅपॅसिटन्स डिक्रीजेस बट इंडक्टन्स काय होतं इन्क्रीज होतोय सो ऑप्शन नंबर सेकंड या केस मध्ये काय बघा याचा बरोबर आन्सर आहे ऑप्शन नंबर सेकंड इफ द डायमीटर ऑफ द कंडक्टर इज इन्क्रीजेस डायमीटर आपण या ठिकाणी इन्क्रीज केला काय म्हणतो मी तर डायमीटर जर आपण इन्क्रीज केला तर ऍक्च्युअली काय होईल तर रेडियस सुद्धा काय होईल तर आणि इन्क्रीज होईल रेडियस सुद्धा काय होईल तर इन्क्रीज होईल द इंडक्टन्स ऑफ लाईन इज इन्क्रीजेस ln कशाला आहे तर जीएमडी डिवाइडेड बाय काय असतो
GMR असतो, L डायरेक्ट टू आणि C कोणला असतो तर 1 डिवाइडेड बाय ln ऑफ GMD डिवाइडेड बाय काय असतो तर एकाने R असतो. रेडियस या ठिकाणी वाढते, हा काय होईल तर कमी होईल, कॅपॅसिटन्स काय होईल तर वाढेल, ही वाढते, इंडक्टन्स काय होईल तर कमी होईल. म्हणजे इंडक्टन्स इज इनक्रीज होईल का तर हा डिक्रीज होईल, चुकीचा आहे. इंडक्टन्स डिक्रीज होईल का तर इंडक्टन्स डिक्रीज होईल, हे काय तर बरोबर आहे. द रेजिस्टन्स इनक्रीज होईल का तर रेडियस वाढल्याच्या कारणामुळे रेजिस्टन्स काय व्हायला पाहिजे डिक्रीज व्हायला पाहिजे, म्हणजे हे चुकीचं आहे. नो चेंज इन इंडक्टन्स होईल का तर चेंज होईल, हे चुकीचं आहे. सो ऑप्शन नंबर बी या ठिकाणी काय असेल तर करेक्ट आन्सर असेल. म्हणजे काय असेल, इफ द डायमीटर ऑफ कंडक्टर इनक्रीजेस रेडियस विल इनक्रीजेस आणि इंडक्टन्स काय होईल तर डिक्रीज होईल, दॅट इज इंडक्टन्स ऑफ द लाईन विल डिक्रीजेस. ऑप्शन नंबर सेकंड या केस मध्ये काय असेल बघा, या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट, बाय इन्क्रीजिंग द स्पेसिंग बिटवीन द कंडक्टर लाईन कॅपॅसिटन्स विल, लाईन कॅपॅसिटन्स वरती काय इम्पॅक्ट होईल, जर स्पेसिंग वाढवला तर कॅपॅसिटन्स डायरेक्ट टू 1 डिवाइडेड बाय ln ऑफ GMD डिवाइडेड बाय आपण लिहितो R, हे स्पेसिंग वाढवतोय, हे वाढेल, कॅपॅसिटन्स काय होईल तर डिक्रीज होईल. सो ऑप्शन नंबर ए विल बी या केस मध्ये काय असेल बघा, या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर असेल. फॉर इंडक्टन्स कॅल्क्युलेशन व्हॉट विल बी द फिक्टिशियस रेडियस R डॅश इफ द कंडक्टर रेडियस इज R, म्हणजे आपल्याला फिक्टिशियस रेडियस विचारलेला आहे, दॅट इज अ GMR या ठिकाणी काय असतं R डॅश असतं, which is equal to e to the power minus 1/4 times of R असतं, which is equal to e to the power minus 2.5 times of the R असतं, which is equal to असतो 0.7788 times of the actual radius of the conductor R असते. काय असेल तर 0.7788 times of the R असेल. ऑप्शन नंबर डी या केस मध्ये काय असेल बघा, या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट, a 3-phase overhead transmission line has its conductor horizontally spaced with the spacing between the conductor is equal to the D. If the now conductor of the line are rearranged to form a equilateral triangle sides equal D, then आता गेट लाईनचा क्वेश्चन आहे 1993 ला, सांगताय काय तर 3 फेज ची लाईन आहे आणि कंडक्टर कसं तर हॉरिझॉन्टली स्पेस आहे, त्या स्पेसिंग किती तर डी आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल 3 फेज ची लाईन आहे, ए बी आणि सी, ए झाला, बी झाला आणि सी झाला, यांच्यामधलं स्पेसिंग किती आहे तर फॉर एक्झाम्पल हे आहे डी, त्यानंतर हे दुसरं किती आहे तर हे डी आहे, म्हणजे या ठिकाणी हॉरिझॉन्टल स्पेस आहे. आता या दोघांच्या मधलं डी झालं, यांच्या दोघांच्या मधलं डी झालं, पण व्हॉट अबाउट ए अँड सी, ए आणि सी मध्ये किती झालं तर 2D झालं, किती झालं बघा तर 2D झालं, हे झालं ए आणि डी मधलं झालं बघा 2D, हे डिस्टन्स झालं. म्हणजे या ठिकाणी सिमेट्रिकल स्पेसिंग आहे का तर नाही, हे कॉन्फिगरेशन कसं आहे तर असिमेट्रिकल कॉन्फिगरेशन आहे, याला आपण म्हणतो अनसिमेट्रिकल कॉन्फिगरेशन म्हणतो, याला आपण अनइक्वल स्पेसिंग असं काही म्हणतो. आता आपण काय म्हणतोय, इफ नाउ कंडक्टर ऑफ द लाइन्स आर रिअरेंज टू फॉर्म अन इक्विलॅटरल ट्रायंगल साइड्स ऑफ इक्वालिटी, म्हणजे आपण काय करतोय रिफॉर्म करतोय, याला आपण काय करतोय इक्विलॅटरल ट्रायंगलच्या फॉर्म मध्ये काय करतोय पुन्हा ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न करतोय. हा झाला या ठिकाणचा ए बी आणि सी. डिस्टन्स काय केलं तर डी आहे, याचं काय असेल तर सिंपल डी असेल आणि याचं काय असेल तर सिंपल डी असेल, याला आपण काय म्हणतो तर याला आपण म्हणतो सिमेट्रिकल स्पेसिंग, सिमेट्रिकल स्पेसिंग असं म्हणतो. आता याला आपण काय म्हणतो तर अनसिमेट्रिकल स्पेसिंग, अनसिमेट्रिकल. आता जर याच्या आपण GMD चा विचार केला, दॅट इज अ GMD ऑफ ए विच इज इक्वल टू GMD ऑफ बी विच इज इक्वल टू GMD ऑफ सी असेल का तर सिमेट्रिकल स्पेसिंग आहे. सिमेट्रिकल स्पेसिंगच्या केसमध्ये GMD आपण कसा कॅल्क्युलेट करायचा याच्याबद्दल सांगितलं होतं, दॅट इज विच इज इक्वल टू GMD ऑफ द सिस्टीम असेल. कशाच्या बरोबर तर सिस्टीमचा GMD बरोबर असेल, कारण सेम आहे. पण याच्या केसमध्ये GMD ऑफ सिस्टीम इज इक्वल टू काय होईल तर विच इज इक्वल टू क्यूब रूट होईल कुणाचा तर डी इंटू काय होईल तर सिम्पली 2D होईल. 3 डिस्टन्स आहेत म्हणजे ऍक्च्युअली डी आणि 2D होईल, पण या केसमध्ये काय होईल तर विच इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ सिम्पली डी इंटू काय तर डी होईल, म्हणजे इथलं डिस्टन्स डी, इथलं डी आणि इथलं डी होईल, म्हणजे याचा आन्सर काय तर सिम्पली डी येईल. पण याचा सिम्पली डी येईल का तर डी पेक्षा याचा आन्सर काय तर जास्त काय याच्यामध्ये काय तर 2D चा क्यूब येईल, म्हणजे यामध्ये काय तर 2D चा क्यूब आल्यामुळं याचा GMD काय होईल तर GMD ऑफ द सिस्टम काय जास्त होईल. म्हणजे आपण पाहिलं होतं GMD ऑफ अनसिमेट्रिकल स्पेसिंग, GMD ऑफ अनसिमेट्रिकल स्पेसिंग इज ऑलवेज ग्रेटर दॅन GMD ऑफ सिमेट्रिकल स्पेसिंग. कोणापेक्षा तर सिमेट्रिकल पेक्षा काय तर नक्की ज्यादा असेल. इथं तुम्ही डी ची व्हॅल्यू काही ठेवून घ्या. फॉर एक्झाम्पल जर आपण डी ची व्हॅल्यू काही 1 ठेवली तर डी ची व्हॅल्यू 1 ठेवल्याच्या कारणामुळे याच्यामध्ये काय तर क्यूब रूट घेतला तर काय 2 into 1, मग 2 चा काय करा क्यूब रूट घेण्याचा प्रयत्न करा, नक्कीच व्हॅल्यू काय तर जास्त घेण्याचा प्रयत्न करा. आता डी ची व्हॅल्यू तर 1 ठेवा, डी ची व्हॅल्यू 1 ठेवल्यामुळे हा काय तर सिम्पली 1 येईल, पण काय क्यूब रूट 3 काय तर 1 पेक्षा नक्कीच जास्त येईल. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे.
मग देअरफॉर या केसमध्ये जीएमडी काय होईल तर कमी होईल. आता जीएमडी कमी झाल्याच्या कारणामुळे व्हॉट अबाउट कॅपॅसिटन्स अँड इंडक्टन्स, या ठिकाणी काय होतंय तर जीएमडी ऑफ सिमेट्रिकल स्पेसिंग, GMD of symmetrical spacing is always less than GMD of unsymmetrical spacing. Unsymmetrical spacing. जर ठिकाणी असं असेल तर व्हॉट अबाउट इंडक्टन्स, इंडक्टन्स इज डायरेक्ट प्रोपोर्शनल टू ln ऑफ GMD डिवाइडेड बाय काय असेल तर GMR असेल, आणि C इज डायरेक्ट प्रोपोर्शनल टू 1 डिवाइडेड बाय ln ऑफ GMD डिवाइडेड बाय ऍक्च्युअल R असेल. आता या ठिकाणी काय होतंय कॉन्फिगरेशन आपण सिमेट्रिकल केल्याच्या कारणामुळे जीएमडी या ठिकाणी काय होतोय तर कमी होतोय. हा जीएमडी ज्या ठिकाणी कमी होईल त्या केसमध्ये इंडक्टन्स काय होईल तर कमी होईल. आता सेकंड नंबरचा कॅपॅसिटन्स आपण विचार करूया. कॅपॅसिटन्सच्या केसमध्ये काय होतोय तर जीएमडी या ठिकाणी काय होतोय कमी होतोय, कारण आपण सिमेट्रिकल कॉन्फिगरेशन करतोय. जीएमडी या ठिकाणी कमी झालेला असेल तर कॅपॅसिटन्स काय होईल हाही कमी होईल आणि कॅपॅसिटन्स काय तर वाढेल. म्हणजे एल काय होईल तर एल डिक्रीज होईल आणि सी काय होईल तर इन्क्रीज होईल. जेव्हा आपण सेकंड कॉन्फिगरेशनचा विचार करूया म्हणजे एल डिक्रीजेस अँड सी इन्क्रीजेस. ॲव्हरेज कॅपॅसिटन्स आणि इंडक्टन्स विल डिक्रीज होईल का, दोन्ही होतील का नाही. ॲव्हरेज कॅपॅसिटन्स विल डिक्रीज अँड इंडक्टन्स विल इन्क्रीज, असं होईल का तर नाही. ॲव्हरेज कॅपॅसिटन्स विल इन्क्रीजेस अँड इंडक्टन्स विल डिक्रीजेस, असं होईल का तर यस होईल. ऑप्शन नंबर सी विल बी या केसमध्ये काय असेल तर कमेंट असेल करेक्ट असेल. इंडक्टन्स काय डिक्रीज होईल आणि कॅपॅसिटन्स काय तर इन्क्रीज होईल. इंडक्टन्स डिक्रीज होईल आणि कॅपॅसिटन्स इन्क्रीज होईल. सो ऑप्शन नंबर सी विल बी या ठिकाणी काय असेल बघा करेक्ट आन्सर असेल या क्वेश्चनचं. अशा पद्धतीचे क्वेश्चन आपल्याला जो काही इंडक्टन्स कॅल्क्युलेशन असेल कॅपॅसिटन्स कॅल्क्युलेशन असेल याच्याबद्दल एक्झाम मध्ये विचारले जातात. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू व्हेरी मच.